नाही तर काय करू बायको रागाने निघून गेली, नाही परत आली. बायको रागाने निघून गेली, नाही परत आली. जावेने कमाल केली दादा, सासू पळून गेली. जावेने कमाल केली दादा, सासू पळून गेली. जावेने कमाल केली. नमस्कार भाऊ. अरे नमस्कार नमस्कार. अरे वा, मस्त दुकान टाकलं भाऊ. चाललंय भाऊ आपलं हळूहळू दे. आईच्या शाळेत हो 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 लवकर मारून देतो. हो 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 हो. अरे मस्त दुकान लावलास. हाय भाऊ आपलं हळूहळू. मस्त चादर गिरे टाकला. खाली पाहिजे ना का काहीतरी. नाही एवढी दिमागदारी नाही करायला पाहिजे. आपले तर दुकान माझा, चादरीले पैसे माझे, तुझं काही कमी होते. नाही धंदा पाहिला छटाभर आणि एवढी चादर काय समजतेस का बे तू? दुकानदार दुकान तुझ्याकडेच आहे. तू जास्त आगाऊ नको बोलू. मी शिकलेला माणूस आहे, माझ्या वाटेला तू शिकलेला माणूस आहेस. अबे शिकलेला माणूस आहे मी. शिकलेला माणूस आहेस हा. म्हणून काही बोलशील का तू? काय बोललो बे मी? हा? काय बोललो? काय बोललो म्हणजे? मग एका माझ्या दुकानात येऊन मला दोन गोष्टी सुनार म्हणून काही बोलली का सांगतो. काय बोलतोय दुकानात का सांगितलं? अरे दुकान आहे, छटाभर आहे, प्रेमच्या दुकानात एवढी चादर. मग हा? माझी मर्जी मी घेईन. घे ना, घे ना. लोकांना दाखवासाठी करून राहिलास का बे तू? थोडं 3 पैसे अबे 3 पैसे घेतच का मी तुम्हाला? कपडे आणतो मारायला प्रेस का फुकटचे रे? तर मग कपडे असं तर मारून देतो ना. अरे खुर्ची घेतलास? अबे ते गिराईक येतात त्याचं बसायला नाही पाहिजे का? हा? बसायला पाहिजे. हे अशी खुर्ची आहे? फु. बे तुझं सुतावतो बाबा खुर्च्या ढोंगाचं नाही माझ्या. हा? थुकीन. माझं तोंड आहे कधी थुकीन. अबे नकल ना करता आपल्या घरी जाऊन धुवून ना तू. काय रे थुकीन? मग नाही जाऊ मी. असं पुस तू. फुकटचे कपडे मारत मी. असं मग तुझ्या अंगाकडे आली बाबा चुपचाप राहत. तो आपला कपडे दिला म्हणून मी कपडे मग आणून देतो, पोचून देतो, घरी जातो. घरी जा तुला सांगतो खुर्ची हात नाही लावतो माझ्या. घरी जा म्हणजे हा. या खुर्चीसाठी अपमान. या सडलेल्या खुर्चीसाठी अपमान करतोस तू. माझी खुर्ची उचलून दे बे. नाव घेऊन दे. बऱ्या बोलानं माझी खुर्ची उचलून दे. अबे नाही उचलून दे. नाव उचलून दे. मग नाव उचलून दे तू. पाऊल उचलून देऊ. माझ्या बाईच्या शाळा फेकल्यास बघ. माझी खुर्ची फेकणार कोण होती? फेकलो मी. मी फेकलो. तू जास्त करत आहेस. मी बहुत पाहिलो मी असे धंदेवाले पण तू बहुतच करत आहे. पाहून घे तुला का पाहायचं. माझी नाव सरकला आता. हो सरकला रे. हा. माझा दिमाग माझा सरकला. का करतोस काय सांगतो. तुले आता बहुत लास्ट झालं माझी तुझं. गोष्ट तू हातापायावर यायचा नाही. तू माझी खुर्ची फेकला, मी बाईच्या साड्या फेकलो. माझी खुर्ची उचलून दे, मी साड्या उचलतो. तर बाईच्या शाळा फेकलास बे तू. अबे तू खुर्ची कोण फेकणार बे तू? तुला सुचवतो आता. बहुत झालं तुझं आता. बहुत दादागिरी दाखवलेलास तू. आता दुकान पाहिलं तेवढ्याच पुरताना दिमागदारी बहुत आहे तुझी. मला मारून नाही लागतं. मारून म्हणजे तू आता माझ्या हातून मरतोस बाबू. मार मार तू मेल्याशिवाय नाराज. मारणं बे. तू मरतच नाही. अबे तर मारणं का बे. तू जर आज अबे मार. मार ना. कोण मारतोस तू? माझी खुर्ची फेकणार ना तू. मग मारू जा. पहा तू काय करतेस. हमारे बीच में कोई आने का नहीं रे बाप. मैं अभी मैं छुपाता हूँ इसको. मरून द्याशील माझ्या हातून. फुकट मरून द्याशील. मारणं तू माझ्या एका दिवस नाही का तुझ्या अशा चांगल्या लचकवतो. मारणं बे. मारणे पे बनवून राहिले. एकदम. आता
माझी खुर्ची उचलली सुद्धा ते तोंडाला नाही सांगता येत का? तर मग किती वाजता तोंडाला सांगत ते कपडे आणायचे तू वेगळाच ते. आणि खबरदार मी तो माझ्या दुकानात नागावपणा केला सांगून ठेवतो माझ्या वाटण्यात जायचं ना अरे आता नाक तोडतो मी तुझा अरे वास येत आहे. अबे बरोबर आहे सगळं अरे तुझा तो कपडा जाणला की वास येत आहे. अरे बाबा. माझा कपडा झाला इकडे आणि तुला हसायला येतो हसू नको तर काय करू? हा? हसू नको तर काय करू? अरे त्या दिवशी माझ्या बाईकची साडी जाळला तेव्हा तू हसत होतास. अबे तर का मुद्दाम जाळलो का चुकून नाही झाला त्या तू चुकून जाळला असेल हा. पण त्याचा भूत मला भोगावा लागला. म्हणजे काय म्हणजे बाईने 3 महिन्याचा पगार नाही दिला. नाही असं नसेल बे अशी बाई नाही ती बाई तशी नाही म्हणजे काय त्या बाईविषयी तुला माहित आहे का हा, काय? ते मी गोष्ट. जवळ राहतो मग तू जवळ राहतोस तू. म्हणजे बहुतच नुकसान झालं मग? पण काळजी करू नको त्या तुझ्या 3 महिन्याचा पगार नाही भेटला ना ते नुकसान मी भरून देतो मस्त आयडिया माझ्यावर तू भरून देऊ नयेस. हो. कसं काय? आता मरे धंद्याचा भाऊ कंटाळा आला आता विचार करताय की आता झेडपीचे चांगले कार्यक्रम घ्यायचे हागणदारी मुक्तीचे गावोगाव फिरायचं आणि तुला सांगतो एवढा पैसा भेटते काही विचारू नको पैसा या झेडपीच्या कार्यक्रमाचा किती भेटते ते बाबूराव जुन्ना केले विचार अरे माझे मले काले हा. बहुत पैसा भेटते मग म्हणतो अबे तू जर माझ्या बरोबर या मंडळात सामील झालास ना अबे सायकल तर या तुझ्यावर नाही अबे सायकलच का मोटारसायकल घेशील मले कार घेशील. हेलिकॉप्टर घेशील मग तर कमी होते का म्हणजे मला एवढं फेकला माणूस समजतो का? काहून? म्हणजे एकदमच मी बैताळ पेलला. काहून काय झालं अरे साधी सायकल नाही माझ्याजवळ आणि मोटरसायकलच्या हेलिकॉप्टरच्या गोष्टी म्हणताय. तेच तर म्हणतो माणसानं मोठी मोठी स्वप्न पाहावी स्वप्न पाहावी त्या स्वप्नाच्या पद्धतीने परिश्रम करावे म्हणजे माणूस खरंच आकाशात पोहोचतो आरामात हो तुला सांगतो ना बे तू या मंडळात सामील झालास ना बे हेलिकॉप्टर का बे विमान घेऊ शकतो विमान मग मग का मग चला आपण ते मंडळ काढून टाकू. काढू म्हणतेस ना काढू भाऊ मंडळ वगैरे काढू आपलं पक्क्यात झालं मंडळ काढायचं मग काय ते मंडळ काढायचं झालं तुझा सामान घ्यायला की पेटी लागला तबला लागला ते थोडं सामान घ्यावं लागते बरोबर आहे. आहे ना आहे माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत नाही मग घेऊन टाक. हा? घेऊन टाक. घेऊन टाक तुझ्या बाबाची ठेवी आहे माझ्याजवळ तू बाप पाहुण्याला अबे, समजा. पैसे खाऊन दो काही हा. आणि मग घेऊन टाक काय लावून द्यालास तू तुझा काही मदत पाहिजे का ना तुझी तू किती पाहिजेत? हा? तुला किती पाहिजेत ते सांग. आहेत ना घरात हा. अच्छा दे तुझ्याकडे किती आहेत ते तेवढे मी किती पाहिजेत ते तू सांग ना. घेणं बे जेवढे समजून देऊन दे काय करा मग असं समजत आहेस का? आहा. 100 रुपयानं काय भेटते सतरंजी तरी भेटते का बे 100 रुपये जा तू आपल्याकडेच ठेव आणि बाईचे कपडे आणणं एवढे धंदे कर बाई धंदे नको करतो तू याच्यात नाही जमत ते आणि असंच पैसे फिरत जा दे हा 300 दर. बाईची सकाळी चोरलो मी. एवढे जा सांगू नको. मी काल सकाळी तो आपलं काम महत्वाचं आहे ना आणि बाईचे 300 तर आता उद्या 3000 घेणं म्हणा 3 लाख ठेव ना टेन्शन नाही घ्या काही काळजी करू नको बस आपण मंडळ काढू हेलिकॉप्टर विमान घेऊन टाकू त्याची खिशात भरलास ना पैसे मग काय करू दाखवत फिरू लोकायला तर मंडळ कधी काढून मंडळामध्ये का गाणं गिणं म्हणावं लागते ते म्हणता गिनता येते का असंच बिना म्हणता आल्या गोष्टी करून पहिले म्हणून दाखव. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही आहे तुझा हा या बरं ठीक आहे तुला म्हणून दाखवतो हा जरी व्यक्तीचं गाणं भल्या सकाळी उठून लोटा हातात घेऊन गल्लो गल्लीत बसून दादा गाव खराब करते रोगराई पसरविते गाव खराब करते रोगराई पसरविते भल्या सकाळी उठून लोटा हातात घेऊन गल्लो गल्लीत बसून
दादर गावखरात करते लोकराई पसरविते गावखरात करते लोकराई पसरविते भल्याच कार्य कोणाला बैठाळ बेल म्हणला पुन्हा म्हणलं त्याने म्हणलं जवळ तुम्ही काय करायचं काम महत्वाचं आहे काम महत्वाचं अबे आहे. विमान घेशील ना विमानाचा मालक बनशील बे तू काय सांगूच नको मी अबे काय विचारूच नको बे विमानाचा मालक मग का बाजूला वा. हा. समजा मी विमान घेईन हा, हा. तर माझ्या बाजूला बसू दे हो 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 बसून बसून बाजूला अजून एक राहिलं आता काय राहिलं तुझं हे विमान चालवल कोण अरे त्याच्यासाठी अक्कल नाही लागत माझी तर थोडीशी अक्कल चालवली ना काही होऊ शकते काही विमान चालवायची कोणती गोष्ट आहे काय मोठी गोष्ट नाही थांब तुला एक उदाहरण सांगतो एखादं विमान असते किती मोठं असते बहुत मोठं असते ना मला विचार त्याला पेंट मारायला किती महिने लागत असतील 5 महिने लागत असतील ना पण दिमाग चालवलं अक्कल चालवली येऊ 5 मिनिटात पेंट मारतो माणूस 5 मिनिटात 5 मिनिटात मग कसं काय तेच तर खरी अक्कल आहे पाच सांगतो विमान खाली असते तेव्हा पेंट नाही मारायचं विमान उडू द्यायचं उडू द्यायचं उडू द्यायचं उडू द्यायचं उडू द्यायचं वर गेलं की वरच होते बरोबर आहे घरला पेंट मारून टाकला घरला पेंट मारून टाकला 2 मिनिटात पेंट मारून केला असा तो अर्धा पेंट राहते असा 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 हा असा नाही असा नाही हा हा वा अरे जास्त नको घेऊन ते खाली सांगते मग एक नंबर एक अबे विमान झाले मारून 2-3 झाले असतील ना अक्कल पाहिजे ये पाहिजे अबे एकदम भले पडून येऊन झाला माझी हो नाही इकडे ठेवत होतो तुझा का भरोसा भलतच बैठक गेल ना माझ्यावर पैसे